विरार महानगरपालिकेचा पुन्हा एकदा मुद्दा हा आपल्यासमोर आलेला आहे। आपल्यासमोर पाहतोय की या ठिकाणी बहुसंख्येने भारतीय जनता पक्षाची जी लोक आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये प्रामुख्याने काय काय विषय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतोय। आताच आपल्यासमोर दादा दादा काय सांगाल की कशा पद्धतीचं मोर्चाचं स्वरूप आहे? वसई विरार शहराला एक दुखावट लागले, ती दुखवट अनेक वर्षांची आहे आणि त्या दुखवटीमध्ये प्रामुख्यानं खड्डेमय रस्ते, हे मला काही सांगायची गरज नाही आणि या खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती आजही तशीच आहे। सत्तेत आल्यानंतर आम्ही असं करू, आम्ही तसं करू आणि अगोदर कुठेतरी गणपती अगोदर रस्ते खराब आहेत म्हणून आंदोलनं करायची, पण आता सत्तेत आलेत ना, मग आता ही परिस्थिती काय? व्हेर इज द इम्प्लिमेंटेशन? आता विषय तोच आहे आणि प्रामुख्यानं लोक हुशार झालेली आहेत। आज तुम्हाला अनैतिक पद्धतीने टॅक्स वाढवायचे आहेत का? जुलमी टॅक्स तुमचे, ते जुलमी टॅक्स काय वाढणार नाही आहेत आणि त्याच्या विरोधात आहेत आम्ही। तुम्हाला जर सुविधा द्यायची असतील ना तर अगोदर सुविधा द्या, नंतर टॅक्सचा विचार करू। काय मुद्दे घेऊन येते तुमच्या? आज लक्षात घ्या, ही जनता आले ना, ही किती दिवसात आले बघा। या मोर्चाला काय 6 महिन्याची तयारी करावी लागली पण नाही। माननीय आमचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील असतील, प्रज्ञा पाटील असतील, आमच्या जिल्हाध्यक्ष राजन अप्पा आहेत आणि सगळे पक्षाचे वरिष्ठ यांनी ते डिसिजन घ्यावं लागलं आणि याच अनुषंगाने आज तुम्ही जनतेचा हा जनसमुदाय बघा काय परिस्थितीत आहे। बरं, हे सगळे त्रस्त आहेत। या मोर्चानंतर जर नगरपालिकेमध्ये हालचाल झाल्या नाहीत तर तुमचं पुढचं धोरण काय? जर तरचं काय, यांना हालचाली करायला लावू आम्ही। आमच्या लाईव्ह बंद केला यांजू, मी आगरी बोली भाषेन बोलते, यांजू लाईव्ह बंद केले आमच्या। या चोरन का? माझा प्रश्न आहे, मी आरोप नाही करी, तुम्ही चोर नाही ना मिळत, मग लोकांना दाखवा ना। मी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काय काय प्रश्न विचारतो ते जनतेला, जनतेच्या हितासाठी। याचा अर्थ तुम्ही जनतेला क्लॅरिटी ठेवत नाही, तुम्हाला जनतेला दाखवायचं पण नाही महासभेत काय होते। प्रामुख्याने हा वसई विरारच्या जनतेने हा विषय आहे ना फार अग्रेसरपणे घेतला पाहिजे। आज नगरसेवक व्हायच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर माझं 3रं पत्र आहे माननीय आयुक्तांना की तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून लोकांना दाखवा, पण आज तेही न होता तुम्ही लाईव्ह पण लपवली। तुम्ही लोकांकडे म्हणून तुम्ही आयुक्ताकडे काय काय मागण्या केल्या? हो, अख्खी पुस्तक तयार होईल दादा, या कधी कार्यालयाला चांगलं वर्षपूर्तीचं चांगलं पुस्तक माझं तयार होईल आणि त्याच अनुषंगाने आज कुठेतरी हा जनसमुदाय तुम्हाला दिसतोय, हा आक्रोश आहे, हा त्रस्त आक्रोश आहे। वसई विरारच्या म्हणून पाठवलेला आहे, पहारेकरी म्हणून आम्ही समर्थ आहोत या वसईच्या जनकल्याणासाठी। आमच्यासारखे युवा देखील योद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेले आहेत आणि आमचे सगळे वरिष्ठ देखील आहेत, म्हणून त्रस्त नागरिक पण आहेत आणि इकडचा लोकप्रतिनिधी पण त्रस्त आहे। सत्ता आले पण पत्ता नाही। धन्यवाद। दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय की सत्ता आले पण पत्ता नाही, हा महत्त्वाचा मुद्दा दादांनी या ठिकाणी मांडलेला आहे। अजून काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया।